बाळांनो, प्रॉब्लेम सेटमधली गणित आहे, थोडंसं काळजीपूर्वक लक्ष ठेवायचं. दोन्ही काही वेळेला पॉझिटिव्ह नंबर येतात तरीसुद्धा एक गणित एक रूट चुकलेलं असतं. काळजीपूर्वक लक्ष ठेवायचं, गणित वाचायचं, गणिताचा अर्थ समजावून घ्यायचा आणि आपल्याला जे सोडवायचं आहे ते व्यवस्थित सोडवायचं. बघा आता इकडं फाइंड ची किंमत काढायची आहे. इफ कधी -12 एक्स स्क्वेअर प्लस 2 इन ब्रॅकेट -12 एक्स प्लस 2 इज इक्वल टू 0 हॅज रियल अँड इक्वल रूट्स दिल्यात. हॅज रियल म्हणजे वास्तव, अँड इक्वल मीन्स डेल्टा इज इक्वल टू 0 मीन्स बी स्क्वेअर -4 AC ची किंमत 0 घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला ते कंपेअर करायला लागणार आहे बाळांनो. तर हे इक्वेशन लिहून घेऊया. इक्वेशनमध्ये काय करूया, ABCची कंपेअर करून ABCची किंमत काढूया. ABCची किंमत काढल्यानंतर बी स्क्वेअर -4 AC ची किंमत काढूया, म्हणजे डेल्टाची किंमत मिळेल, डिस्क्रिमिनंट मिळेल आणि त्याच्याबरोबर पुन्हा हॅज रियल अँड इक्वल म्हणून डेल्टा इज इक्वल टू 0 घेऊया. बी स्क्वेअर -4 ACच्या किमतीबरोबर 0 ठेवूया आणि ते इक्वेशन खाली सोडवूया आणि तिथं दोन उत्तरं कोणती येतील ते पाहूया. मी प्रश्न मुद्दाम घेतलेला आहे कारण आपल्याला नंतर त्या आलेल्या किमती इथं दाखवाव्या लागणार आहेत. सोल्युशन मध्ये काय केलं, -12 एक्स स्क्वेअर प्लस 2 इन ब्रॅकेट -12 एक्स प्लस 2 इज इक्वल टू 0. कंपेअर करा. कंपेअर विथ a एक्स स्क्वेअर प्लस b एक्स प्लस c इज इक्वल टू 0. Therefore, a is equal to m-12, b is equal to, हे दोघं येणार बाळांनो, x गेला, bx म्हणजे याच्या बरोबर b आलं, 2 इन ब्रॅकेट m-12 and c is equal to 2. डिस्क्रिमिनंटची किंमत काढा. बी स्क्वेअर डेल्टा बी स्क्वेअर -4 AC बी चा वर्ग म्हणजे आता त्या दोघांचा गुणाकार करून घेतो किंवा 2 m-12 बी स्क्वेअर -4 इंटू a ची व्हॅल्यू m-12 इंटू c ची व्हॅल्यू 2, 2 चा वर्ग 4. आता इथं आपल्याला आत m-12 ब्रॅकेट स्क्वेअर दिलाय, a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर मीन्स a स्क्वेअर मायनस 2 इंटू a इंटू b म्हणजे सर्वांचा गुणाकार 12 दुनी 24 m प्लस b चा वर्ग म्हणजे 12 चा वर्ग 144 कंस पूर्ण मायनस 4 दुनी 8, 8 गुणिले m 8m वजा, बाळांनो एक पायरी वाढवतो, लक्ष ठेवा, 4 दुनी वजा 8 न कंसात m वजा 12, कारण इथं वजाचं अधिक होणार आहे. लक्ष ठेवा, काळजीपूर्वक, सावकाश. आता 4 ना आत गुणलं 4m² मायनस 24 चोक 96 प्लस 4 चोक 16 17 4 1 4 आणि 1 5 मायनस 8m आणि 12 80 96. m², हे m वाले एक टर्म आहे, ते एक m वाले टर्म आहे.
ते काय नाही ते काय, वजा वजांची बेरीज करा, वजा चिन्ह द्या, 104 यम 96 आणि या दोघांची बेरीज अधिक 6 12 च्याला 1 10 7 17 च्याला 1 672 4 न भाग जातोय का बघा. बरं आता आपल्याला डेल्टाची किंमत आली, बट डेल्टा इज इक्वल टू 0 दिले का, डेल्टा आर रियल अँड इक्वल, इक्वल मीन्स 0 आर रियल, म्हणजे आता ह्या दोघांचं कंपेअर करायचं. 4 एम स्क्वेअर मायनस 104 एम प्लस 672 बरोबर 0. प्रत्येकाला 4 न भाग जातोय का बघूया बाळांनो. 4 न जर भाग गेला तर गणित सोपं पडेल. 4 दुने 8, 4 संग 24, 4 एके 4, 4 संग 24, 4 आठे 32. फोर एम स्क्वेअर बाय 4 0 चे 4, प्रत्येकाला 4 ने डिवाइड केलं. एम स्क्वेअर मायनस 4 दुनी 8, 4 संग 24, 4 एके 4, 2 राहिलं, 4 सत्ते 4 संग 24, 25, 26, 27, 4 आठे 32 बरोबर 0. आता इथं फॅक्टर पाडावं लागतील आपल्याला. 168 प्लस 168 एक्के 168 बेन भागालवा, बे 8 16, बे चौक 8, बे चौक 8, बे दुनी 4, बे दुनी बे 1 3 7 21 7 एक्के 7. आपल्याला 26 येण्यासाठी कोणकोणत्या संख्या घ्याव्या लागतील बघा. 7 एके 7 आणि 7 दुनी 14 आणि 3 चौक 12 बरोबर 26. म्हणजे पहिले टर्म घ्या, मायनस मध्यम पदाचं चिन्ह मोठ्या संख्येने दिलं, मायनस प्लसचा गुणाकार मायनस, वजावजांची बेरीज मायनस 26. जर मागं गणित आपलं चुकलं असतं तर इथं फॅक्टर मिळत नाहीत. याचा अर्थ इथं फॅक्टर मिळालेले आहेत, म्हणजे इथं आपल्याला गणित बरोबर आहे. -12 एम मायनस 14 एम प्लस 168 इज इक्वल टू 0. एम इन ब्रॅकेट एम -12 एम मायनस प्लसचा गुणाकार -12 इज इक्वल टू 0. दोघं इक्वल आलेले आहेत. एम -14 इज इक्वल टू 0. दोघं इक्वल एका ब्रॅकेटमध्ये घेतलं आणि हे एका ब्रॅकेटमध्ये टाकलं. आता याच्याबरोबर एकदा 0 घ्या, याच्याबरोबर एकदा 0 घ्या. एम -12 इज इक्वल टू 0 और एम -14 इज इक्वल टू 0. एम इज इक्वल टू 12, एम इज इक्वल टू 14. आता आपल्याला हे इक्वेशन सोडवल्यानंतर व्यवस्थित अगदी स्टेप बाय स्टेप गणित बघा. बट रूट्स आर रिअल अँड इक्वल, डेल्टा इज इक्वल टू 0. इक्वेशन बरोबर 0 घेतलं. आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार केलं इथं. ह्या मेथडनं 4 ने आत गुणलेलं नाही, दोघांचा गुणाकार केलेला नाही, हाय असं ब्रॅकेट टाकलेले आहेत. ह्या मेथडनं पण गणित तुम्ही सोडवून बघा. एम बरोबर 12 जर घेतलं, हे मूळ इक्वेशन आहे इथं. इक्वेशनमध्ये एमची किंमत जर 12 भरली, 12ला 12 गेलं तर इथं 0 आलं, म्हणजे क्वाड्रॅटिकचा टर्मच गेला.
म्हणजे हे क्वाड्रॅटिकचा टर्म गेला, 12 12 0, म्हणजे हे दोन्ही टर्म गेलं, 2 राहिलं, मग 2ला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणू शकत नाही, म्हणून आपल्याला 12 ही किंमत नको आहे. मग एक एम बरोबर कोणती किंमत घेतली पाहिजे? 14. 14 जर इक्वेशनमध्ये भरलं तर आपल्याला उत्तर बरोबर येईल.